नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या होऊ घातलेल्या भव्य दिव्य स्मारकाचे भूमिपूजन आज छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे संपन्न झाले. यावेळी जिजाऊ सृष्टी व संभाजी सृष्टी याचीही सुरेख उभारणी करणार असल्याचे धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले. यावेळी धुळे शहराचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, माजी महापौर नानासाहेब करपे, प्रतिभा चौधरी, शीतल नवले, रवींद्र निकम, शरद पाटील, रणजित राजे भोसले, राजेंद्र काळे, शिवाजी मराठे, निंबा मराठे, सुनील पाटील, अशोक सुडके, अतुल पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. ठराव झाल्यानंतर समितीच्या लोकांनी या ठिकाणी जिजाऊ माता सृष्टी स्थापन करायचं या ठिकाणी ठरवलं. तसंच संभाजीराजेंचंही सृष्टी ठरवायचं या ठिकाणी चालू आहे. दोघही सृष्टी आपण याच ठिकाणी निर्माण करू. जिजाऊ मातेच्याही आणि संभाजीराजेची सृष्टी आपण याच ठिकाणी आपण निर्माण करू. परंतु माझी विनंती राहील सर, तुम्हाला दोघं समितीमध्ये तुम्ही प्रमुख आहे, इकडेही आणि तिकडं, तर आपण बसून बाबासाहेब दोघं समित्यांना एकत्र बसून या ठिकाणी संभाजी महाराज असतील आणि जिजाऊ माता असतील यांच्या सृष्टीचं आपण निर्माण करू आणि अतिशय सुंदर अशी दोघांची सृष्टी आपण या ठिकाणी निर्माण करू. मी कालच पुण्याला होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं 18 फुटी स्मारक पूर्णकृती तो आपण मनोहर थिएटरच्या ठिकाणी त्या ठिकाणी लावत आहोत. पुतळा तयार झाला, परंतु काही लोक कोर्टात गेले, हायकोर्टात गेले. आता खालच्या कोर्टात त्यांना लाट पडली, आता वरच्या कोर्टात गेले स्टे घेण्यासाठी, रस्त्याला अडथळा. परंतु सर्व परवानगी आपण घेतलेल्या आहेत आणि तो स्मारक लवकरच आपण छत्रपतींचं त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत. आणि धुळ्यात असा पहिला स्मारक राहील जो पूर्णकृती आणि 18 फुटी स्मारक आहे. अतिशय भव्य आणि सुंदर स्मारक आपण तो तयार केलेला आहे. कालच मी जिजाऊ मातेचा अर्धकृती पुतळा याचीही ऑर्डर देऊन आलेलो आहे. या ठिकाणी जो आपल्याला स्मारक करायचा आहे, तर जिजाऊ मातेचा एवढाच मोठा 3.5 फुटाचा पुतळा तो मी ऑर्डर देऊन आलेलो. अतिशय छान पुतळा असा तो 1.5 महिन्यात आपल्याला या धुळ्यात येऊन जाईल आणि 1.5 ते 2 महिन्यात आपण तो पुतळा धुळ्यात घेऊन येऊ. अतिशय सुंदर असा तो पुतळाही त्या ठिकाणी आपण पुण्याला मी ऑर्डर देऊन आलेलो आहे. त्याचप्रमाणे टावर गार्डनमध्ये अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचंही ऑर्डर दिलं आहे. तो अर्धा तयार झाला आहे. तोही पुतळा लवकरच या शहरात टावर गार्डनमध्ये वल्लभभाई पटेल यांच्या नावाने ते टावर गार्डन ओळखलं जातं. त्यांचाही स्मारक त्याच ठिकाणी आपण करत आहोत. दोघांचे चबुतरेही तयार झालेले आहेत. फक्त पुतळे आणून ठेवायचे, तर 1.5 महिन्याच्या आत ते दोघं पुतळे आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत. तर या शहराला एक वेगळी ओळख द्यायचा प्रयत्न आपण करत आहोत. कुठल्याही गोष्टी एक चांगल्या झाल्या, सुशोभीकरण झालं, महान पुरुषांचे दैवतांचे जर या ठिकाणी स्मारक झाले, तर येणाऱ्या पिढीला त्याच्यातून प्रेरणा भेटेल आणि ती प्रेरणा भेटावी याच्यासाठीच आज आपलं सर्वांचं कर्तव्य आहे का आपण असे स्मारक उभारताना त्यांची निगाही केणं गरजेचं आहे, त्यांची देखरेख करणं गरजेचं आहे आणि कुठलाच वाद न होता आपल्याला हे सर्व स्मारक व्यवस्थित कसे होतील याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे. त्याचप्रमाणे समोरच सावरकरांचा पुतळा आहे, त्याचंही काम आपण चालू केलेलं आहे. गेल्या 40-45 वर्ष जुना तो पुतळा आहे. तो थोडासा खंडितही झालेला आहे. त्या पुतळ्याच्याही 12 फुटी पुतळ्याची ऑर्डर मी देऊन आलेली आहे. तोही पुतळा त्या ठिकाणी आपण लवकरच परवानग्या घेऊन 12 फुटी पुतळा त्या ठिकाणी आपण 40 वर्ष जुनं जी जागा आहे त्याच ठिकाणी आपण तो पुतळा त्या ठिकाणी स्थापित करणार आहोत. तर अशा भरपूर गोष्टी या शहरात आपण चांगल्या करतो आहे. MIDCचंही काम जवळजवळ लास्ट स्टेजला आहे.
2,000 एकर जागा सुद्धा आपल्याला लवकरच या ठिकाणी धुळे शहराला ताब्यात मिळणार आहे. तिथं MIDC मोठ्या प्रमाणावर येईल. अशी अनेको काम आहेत. नवरंग पाण्याच्या टाकीला 40 कोटीचा मॉल, पूर्ण मॉल AC असणार आहे. नाशिकचं सिटी मॉल आहे सर, तसा तो मॉल आपण त्या ठिकाणी बनवत आहोत. 51 शक्तीपीठ एकविरा मातेच्या समोर, त्याचंही काम आपण 15 ते 20 दिवसात टेंडर झाल्याबरोबर करणार आहोत. तेही काम मंजूर झालेलं आहे. तेही काम 17 कोटीचं आहे. नदीकाठी आपण एक बाजूला मोठं गार्डन केलेलं, अटल बिहारी वाजपेयी गार्डन. तिथून तर समोर अग्रवाल विश्राम भवनपर्यंत आपण टॉय ट्रेन टाकतो. 9.5 कोटीची ती टॉय ट्रेन आहे. त्याचीही मंजुरी आली. तेही काम टेंडर झाल्याबरोबर आपण चालू करणार आहोत. तर असे भरपूर कामं आपण मार्गी लावलेले आहेत. टप्प्याटप्प्याने या शहराचा पूर्ण आपण विकास करायच्या पूर्ण दृष्टिकोन या ठिकाणी ठेवलेला आहे. या ठिकाणी आज मला बोलून सत्कार केला समितीचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. जय जिजाऊ जय शिवराज. आज दिनांक 26 राजमाता जिजाऊ मातृतीर्थ स्मारक समितीतर्फे मातृतीर्थ स्मारक जिथे आम्हाला उभारणी करायची आहे त्या जागेचे भूमिपूजन आज आयोजित केलेले होते. त्यासाठी शहराचे लोकप्रिय आमदार माननीय अनुपजी अग्रवाल, बाबासाहेब राजवर्धनजी कदम मांडे हे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. खरं तर ह्या समितीमार्फत हे जे नियोजन केलं गेलं बाळासाहेबांचं मातृतीर्थ उभं करायचं आहे, याकरता शहरातील तमाम शिवप्रेमी, जिजाऊप्रेमी यांनी ही संकल्पना मांडली. ही संकल्पना प्रस्ताव मी व माझे सर्व समिती सदस्य यांनी आमदार अनुपजी अग्रवाल, माजी आमदार बाबासाहेब राजवर्धनजी कदम मांडे यांना ही संकल्पना सांगितल्यानंतर त्यांना अतिशय आनंद झाला व त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले, चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. या समितीला अंतिम रूप देण्यासाठी रजिस्ट्रेशन असेल, परवानगी असतील, इतर अनेक दाखले असतील, यासाठी त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. त्यात प्रामुख्याने मला असं नमूद करावं असं वाटतं की आम्ही समिती स्थापन केली, सर्व कागदपत्र पूर्ण केले, सर्व काही गोष्टी केल्या, पण आता हे स्मारक कुठे उभं करावं हे जेव्हा आम्ही आमदार अनुपजी अग्रवाल साहेबांना सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका. त्यांनी त्वरित आम्हाला धुळे मनपाची जागा या स्मारकासाठी मिळवून दिली. त्यानंतर सध्याचे आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील मॅडम यांनी आम्हाला ती जागा ताबडतोबीने आमच्या समितीला उपलब्ध करून दिली. यासोबतच त्या मनपामधील जे अधिकारी आहे, उगले रावसाहेब आहेत, चव्हाण रावसाहेब आहेत, वर्षा पाटील मॅडम आहेत, सचिव मनोज वाघ साहेब आहेत, यांनीसुद्धा आम्हाला आमच्या समितीला हे काम करण्यासाठी, ही जागा मिळवण्यासाठी खूप सहकार्य केलेलं आहे. तर या सर्व मान्यवरांचं आमच्या समितीतर्फे आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि यांचे धन्यवाद मानतो. जय जिजाऊ जय शिवराय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.